नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्या सोबत आहेत निकेत दलाल, सुवर्ण कोकणचे एक धडाडीचे शिलेदार. निकेत, स्वागत आपलं. खरं तर तुझ्यासाठी प्रत्येक शनिवार रविवार हा एक महत्वाचा दिवस झालाय. कधी काळी तू स्वतः मुंबई औरंगाबादहून मुंबईला यायचा हे सगळ्या कार्यशाळा अनुभवण्यासाठी. आज मात्र तू संपूर्ण औरंगाबादच्या, मराठवाड्याच्या गावागावात, विदर्भाच्या गावागावात जातोय हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. हा जो उलटा प्रवास आहे हा नेमका कसा सुरू झाला आणि यामागची भावना काय आणि आज त्याला कसा प्रतिसाद मिळतोय? एक ध्येय वेडेपण लागतंय सगळं करण्यासाठी. मला चांगलं आठवतं की फळ प्रक्रियेची कार्यशाळा आजपासून 2 वर्षापूर्वी दादरला होती. मी आणि माझी पत्नी तिथे आलो होतो. त्या दिवसापासून ते आजपर्यंत फक्त एका ध्येयाने झपाटलेलो आहे की उद्योजकतेला पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं. अनेक कार्यशाळा केल्या. मग ते एसटीने प्रवास करून मी दापोलीला गेलो असेल, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात, त्याच्यानंतर सिंधुदुर्गात गेलो असेल, ओरसला गेलो असेल. अनेक कार्यशाळांच्या वेळेस सोबत कोणी नसायचं. असं करता करता जवळपास मी सिंधुदुर्गात गेलो असेल, ओरसला गेलो असेल. अनेक कार्यशाळांच्या वेळेस सोबत कोणी नसायचं. असं करता करता जवळपास मी सुवर्ण कोकणचे शिलेदार झाल्याच्यानंतर 20 ते 25 कार्यशाळा या मागच्या खुर्चीवर बसून अटेंड केल्या. एकच ध्यास होता की नक्की काय आहे ही श्रीमंती, नक्की मला कुठे जायचे. कारण की जो कुठला नवीन शिलेदार पहिल्यांदा कार्यशाळेत येतो तेव्हा तो भांबावलेला असतो. मी नक्की काय करू, कुठल्या व्यवसायापासून सुरू करू, सगळं छान वाटतंय. पण हे करत असताना नक्की आपल्याला रुचेल, आपल्याला पटेल, आपल्याला करायला जमेल असा व्यवसाय कोणता, हे सगळं कळेपर्यंत आज 2 वर्षापर्यंत आम्ही इथपर्यंत आलो सुवर्ण कोकणच्या माध्यमातून, मी आणि माझी पत्नी, की एक सुंदर असं जीवन व्यतीत होतंय. ज्याची स्वप्न सतीश परब सरांनी 2 वर्षा अगोदर दाखवली होती. खरं नव्हतं वाटत तेव्हा. काय कागदावर लिहून द्यायचं तुमची स्वप्न लिहा, असं कुठे होतं का? इथेच थोडं थांबवतोय तुला. मला असं आठवते पहिल्यांदा कार्यशाळेत तुम्ही आला होता त्यावेळी तुमच्या मिसेस आणि तुम्ही होता आणि तो फॉर्म भरून दिला होता. त्या फॉर्म मध्ये ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून दिल्या होत्या ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं 2 वर्षात, किंवा जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा हा प्रयत्न केला. स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी लोकांना 25-30 वर्ष लागतात. तुम्ही अवघ्या 2 वर्षात ही स्वप्न पूर्ण केलीत कशी? ऊर्जा, जिद्द आली तरी कुठून? सुरुवातीला गंमत वाटली होती. काय कागदावर लिहायचं, स्वप्न लिहायचं की मी 1 वर्षात घर घेणार, 2 वर्षात गाडी घेणार. पण तो जो 2 वर्षाचा कालावधी होता, फक्त मी माझ्या कार्यशाळा मी अटेंड करण्यापुरताच नाही, 25 कार्यशाळा मी खालच्या खुर्चीवर बसून पूर्ण केल्या आणि 75 कार्यशाळा या व्यासपीठावरनं पूर्ण केल्या. क्या बात आहे. आज अभिमानाने सांगावंसं असं वाटतं, गर्व नाही, अभिमानाने मी जी स्वप्न बघितलं, घराचं तर सांगतो मी, पण जे मला महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक युवकापर्यंत पोहोचायचं होतं त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यात सुवर्ण कोकणच्या माध्यमातून सगळे शिलेदारांच्या मदतीने ती स्वप्न पूर्ण होत आहेत असं वाटतं. आज या सगळ्या कार्यशाळाच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचता आलं की ज्यांना खरंच काहीतरी करण्याची उमेद आहे, धडपड आहे आणि ती लोकांना सोबत घेऊन मग स्वतःचा व्यवसाय वाढता आज जसं मी सरांना वचन दिलं होतं की 1 वर्षामध्ये माझं स्वतःचं घर असेल, स्वतःची गाडी असेल, तर सुवर्ण कोकण माझे व्यक्तिगत जे व्यवसाय सरांच्या माध्यमातून आहे हे सगळं आणि सगळ्या शिलेदारांची मनापासनची मदत आणि सगळ्यांचं असं छान वर्तणूक, जी एक पॉझिटिव्ह एनर्जी व्यवसायासाठी पाहिजे असती, ती मिळाल्यामुळे सांगताना खरंच आनंद होतो की सरांनी दाखवलेली स्वप्न ही पूर्ण झाली. ती स्वप्न पूर्ण करता करता लोकांची स्वप्न पूर्ण करायच्या मागे पडतोय. निकेत, थोड्या वेळासाठी थांबतोय. प्रेक्षक जे कार्यक्रम आज पहिल्यांदा बघत असतील त्या सगळ्यांसाठी, म्हणजे निकेतच्या बोलण्यात आता जाणवलं असेल की वर्षभरात त्याने स्वप्न पूर्ण केली. त्याने स्वतःचे 3 BHK बंगला घेतला, स्वतःची नवी कोरी क्रेटा गाडी घेतली. मग या सगळ्या गोष्टी बोलत असताना कोणाला तरी जाणवेल की सुवर्ण कोकण ही चेन सिस्टीम आहे का, की बाबा चल याच्यातनं माणसं आणून दिली, बाबा याला नफा मिळतोय. असं काही नाही. गेली 2 वर्ष हा मुलगा मसाला विकतोय, हा मुलगा पोल्ट्री करतोय, आणखीन काही ना काही सगळ्या व्यापात गुंतलेला आहे. हे करणं सोपं शक्य असतं, किंबहुना जिथे अवघड वाटतं तिथेच सोपं असण्याची शक्यता ही जास्त असते. कारण ते वाटत अवघड असतं तरी ते एक छोटीशी पॉसिबिलिटी असते आणि त्या शक्यतेचा विजय म्हणजे निकेत दलाल. पुन्हा एकदा निकेतकडे येतो. निकेत, मला सांग, मी उद्योजक म्हणून जर आज जगाच्या बाजारात गेलो ना तर माझी एकच गोष्ट मला चुकेल, ती म्हणजे मला उघड्या डोळ्यांनी नकारात्मकता दिसेल. तुला ती नकारात्मकता कधीच दिसली नाही, जाणवली नाही? तुझ्याकडे काय उत्तर होती? माझ्याकडे अशी उत्तर होती की कदाचित
दृष्टी गेल्याच्या नंतर एक जाणीव झाली की सकारात्मकता आणि नकारात्मकता ही आपल्या जी खरी दृष्टी बघण्यावर असते, किंबहुना मानण्यावर असते. मानण्यावर असते. आपण कशा प्रकारचा विचार करतो त्याच्यावर असते. मी जर तोच विचार करत बसलो की मी आता काहीच नाही करू शकणार, माझ्यासाठी कुठलीच गोष्ट नाहीये, तर मग तसंच माझ्यासोबत घडत जाणार. पण मी जर काही ध्येय ठरवतो, काही स्वप्न बघतोय मनाशी की नाही मी ते करेल, मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, चांगल्या मार्गाने मला चांगल्या माणसांशी संपर्क साधावा लागेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ती प्रत्येक गोष्ट मला सुवर्ण कोकणने शिकवली. सरांनी एक सुंदर माझ्या मनात असं बिंबवलंय, व्यवसाय कुठलाही कर पण एक गोष्ट लक्षात ठेव, शेतात काय पिकतं याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतं याचा नेहमी विचार कर. आणि त्या संकल्पनेतनं मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. हे पोहोचणं आहे, पण याची कुठून तरी एक सुरुवात झाली असेल. म्हणजे पहिली कार्यशाळा केल्यानंतर आपल्याला काहीतरी करायचंय, हे काय करायचंय आणि तो स्वप्नपूर्तीचा पहिल्या उद्योगाचा प्रवास कसा होता तुझा? काहीतरी करायचं असं ठरवलं होतं. खूपशे मार्ग होते तेव्हा. मी फळ प्रक्रिया करेल, मी मत्स्यशेती करेल, मी शोभिवंत मासे घरी पाळेल, एक ना एक कुक्कुटपालन करेल, गोट फार्मिंग करेल. पण कुठून तरी या व्यवसायाला एक सुरुवात झाली पाहिजे. आणि मुळात जी माझ्या पत्नीची आणि माझी आवड होती चांगलं रुचकर खाण्याची आणि खिलवण्याची, त्याच्यातनं मग आम्ही मसाल्याचा व्यवसाय सिलेक्ट केला. सांगायला आनंद वाटतो की कोकणच्या माध्यमात सुवर्ण कोकणमुळे आलो आणि तिथं अशी अनेक माणसं भेटली की ज्यांनी मला या व्यवसाय वाढीसाठी मदत केली. तो वाढता वाढता फुलत गेला. आज त्याच्यासोबत सिझनेबल दिवाळीची उठणी असतात ती आहे, परत मसाले आहेत. मग मसाले केल्याच्यानंतर विचार आला की ठीक आहे ना, मसाला माझा तर कोंबडी पण माझीच पाहिजे. मग कोंबडी आज कुठली चालेल बाजारात? अनेकदा चर्चा असते की कडकनाथ असेल किंवा अनेक वेगवेगळ्या जाती असतील. हे करत असताना माझ्या सोबतची जी तिथली शिलेदार होती, मग ती शुभम माडे असतील किंवा लक्ष्मण माने असेल, या सगळ्यांना एक व्यवसाय सुरू करून द्यावा असं मनात कुठतरी होतं. कारण की ठीक आहे, मी तर माझं ध्येय गाठलं, पण लक्ष्मण सारखा एक मुलगा जो वॉचमन की करून घरी 4 रुपये पाठवतो, मग त्याने 4 रुपये स्वतःचे वाचवून जर स्वतःचा एक धंदा सुरू केला, मग त्यासाठी आपण त्याला मदत का नको करायला? या सगळ्या विचारातनं मग असे एक एक व्यवसाय उभे राहत गेले. आणि सांगताना खूप छान आनंद वाटतोय की आज मी तर आहे, पण माझ्यासोबत या कार्यशाळेतनं अनेक लोक घडतायत. आणि त्याच्यासाठी खरं तर एक स्वतःचा असा अभिमान वाटतो की नाही, मी काहीतरी चांगली गोष्ट करतो आहे. या चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपणापासून होते आणि ते सगळं विचारधन होते. मसाल्यानंतर आता सध्या आपण पोल्ट्री व्यवसायाबद्दल जाणीव करून दिली. पोल्ट्री व्यवसायाची आपण सध्याची स्टेज काय आहे आणि तो कसा आता युनिट सुरू आहे? मी जसं म्हणालो की 25 ते 30 कार्यशाळा केल्या. या 25 ते 30 कार्यशाळांमध्ये इतकं मला भरभरून ज्ञान मिळालं की मग विचार आला की ती पोल्ट्री मी स्वतःच सुरू करेल. आज जवळपास 8 ते 9 महिने होतात ती पोल्ट्री सुरू करून. पण मार्केटिंगची तंत्र सुवर्ण कोकणने शिकवलीत आणि जवळपास महिन्याचा जो खप असतो तो 1000 पिल्लांचा असतो, 5-10 पक्ष्यांचा असतो. काही लोक एग्स वगैरे घेऊन जातात. या सगळ्या गोष्टी करताना दर नित्यनिवशी नवे अनुभव येतात की आपण काय केलं पाहिजे, कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत. आज माझा जो पोल्ट्री फार्म आहे त्याची मला कॅपॅसिटी वाढवण्याची वेळ वर्षाच्या आतच आली. त्याच्यासाठी आता आम्ही सगळेजण जागा शोधतो आहोत आणि पुढच्या डेव्हलपमेंटचा विचार करतोय. नक्कीच पुढच्या डेव्हलपमेंटचा हा विचार आहे आणि त्या निमित्तानं ही सगळी पावलं टाकली जात आहेत. निकेत दलाल हे असं एक नाव आहे की ज्या जिद्दी तरुणानं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोळ्यांची नाही तर नजरेची आवश्यकता असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या अपंगत्वाची नाही तर मनातल्या धडधाकटपणाची गरज असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचं ध्येय ठरवण्याची गरज असते. त्यासाठी वाट पाहण्याची गरज नसते तर वाट शोधण्याची गरज असते, वाट निर्माण करण्याची गरज असते. या सगळ्या स्वप्नांचा किमयागार म्हणजे निकेत दलाल आहे. अर्थात निकेत दलाल घडला तो या सगळ्या कार्यशाळेतनं शिकता शिकता आज निकेत इतरांना शिकवतोय. मराठवाड्यातल्या वाड्या वस्त्यांवर स्वतः एकटा जाऊन कार्यशाळा घेतोय आणि या सगळ्यांना श्रीमंत करतोय. स्वतःसाठी जगणं खूप सोपं असतं, स्वतःसाठी श्रीमंत होणंही खूप सोपं असतं किंवा ते खूप लवकर असतं. पण इतरांच्या श्रीमंतीचा विचार करताना वाट सोपी नसते. ती वाट स्वतः आपण निर्माण करायची असते. निकेतनं ती केली आहे. तुम्हाला जर ही वाट अशीच निर्माण करायची असेल तर फार लांब जायची गरज नाहीये. आज आपण भेटतोय अहमदनगरमध्ये. आज अहमदनगरमध्ये कार्यशाळा आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये 15 तारखेला जालन्यामध्ये कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर या क्षणाला संपर्क करा, तुमचं नाव सांगा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंतीच्या वाटेवर दमदार पावलं टाका. छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय निकेत दलाल यांच्यासोबत. निकेत, आज अहमदनगरमध्ये कार्यशाळा होते. या कार्यशाळेचं काय वैशिष्ट्य सांगा? या कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला 50 लाख कमवणारे आमचे शिलेदार दीपकजी कोल्हे. वा, अतिशय धडपडी माणूस. सुवर्ण कोकणच्या माध्यमात येतो काय, स्वतःचा गोटफार्म टाकतो काय, आणि छातीटोकपणे म्हणतो बँकेचे पासबुक बघा, रेकॉर्ड बघा, पूर्ण ध्येय मी साध्य केली आहेत. मग सुवर्ण कोकण सोबत त्या माणसाच्या कष्टाची, त्याने जमा केलेल्या निरनिराळ्या व्यक्तींची पण त्यांना साथ लाभली, आणि त्या माणसाच्या फक्त मागणीनुसार आपण आजची जी कार्यशाळा आहे ती अहमदनगर येथे केलेली आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. कालच औरंगाबादला कार्यशाळा झाली. औरंगाबाद आणि नगर फार कमी अंतर आहे, तरी सुद्धा आजची तिथली जी उपस्थिती आहे, जी वारंवार फोनवरनं विचारणा होती, ते म्हणजे हॅट्स ऑफ या लोकांसाठीच, की सतत त्यांना रविवार प्रत्येक कुठलाही मोकळा सोडायचा नसतो की तुम्ही इथं कार्यशाळा घ्या. आज कार्यशाळा या जिल्ह्यांपुरत्या मर्यादित न राहता आपण आता तालुक्यांपर्यंत जाण्याचा, तालुक्यांपर्यंत पोहोचण्याचा विचार करतोय, आणि हे फक्त आणि फक्त शक्य आहे या सुवर्ण कोकणच्या सर्व शिलेदारांमुळेच. या शिलेदारांमुळे शक्य आहे, या शिलेदारांमुळे शक्य होते. पण मुळात शिलेदार होणं म्हणजे नेमकं काय असतं? शिलेदार होणं म्हणजे मनातल्या उर्मीला बाहेर काढणं असतं. जी लहानपणापासून जी बघितलेली स्वप्न आहेत, जी एक आईवडिलांना आपण दिलेलं प्रॉमिस आहे की मी एक छान मुलगा, एक चांगला कर्तृत्ववान पुरुष, एक आदर्श पती आणि एक आदर्श पिता बनून दाखवेल. पण हे सगळं करत असताना नक्की करायचं काय याची जाणीव होते ती कार्यशाळेतनं. शिलेदार म्हणाल तर एक फार मोठं पद आहे, किंवा म्हणाल तर काहीच नाही. मुळात शिलेदार म्हणजे ही अशी व्यक्ती की जी तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला बाहेर खेचून आणण्याचं काम करते. तू अशा माणसांसोबत राहण्याला शिक. तू अशा संगतीत राहा की जी सतत तुला पुढे नेत राहण्यास प्रवृत्त करतील. एक ध्येयानं, एक ध्येयानं झपाटून जाणाऱ्या व्यक्तींचा समुदाय म्हणजे शिलेदारांची मीटिंग. पण मुळात प्रश्न येतो, मला शिलेदार व्हायचे, मी फक्त सुवर्ण कोकणची कार्यशाळा केली म्हणजे मी काही शुल्क भरलं आणि या संस्थेचा सभासद झालो म्हणजे शिलेदार झालो, तर असं काहीही नाहीये. शिलेदार होणं म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पूर्त करण्यासाठी, त्यांना मूर्त रूप देण्यासाठी स्वतःला दिलेलं प्रॉमिस, आणि ते प्रॉमिस तुमच्याकडनं, ते वचन तुमच्याकडनं घेण्याचं काम सुवर्ण कोकण करतं. जबरदस्तीनं तुम्हाला इथे श्रीमंत घडवलं जातं. एक यशस्वीतेची पायरी, एक उद्योजकतेचं रसायन तुमच्यामध्ये ओतलं जातं. ज्या गोष्टी आपण पर्यंत फक्त ऐकल्या होत्या, त्या गोष्टी जेव्हा आपण प्रत्यक्ष करायला लागतो, तर ती गोष्ट घडवून आणणं, ती गोष्ट प्रत्यक्षात करणं हे फक्त शिलेदाराला शक्य होतं. शिलेदाराविषयी जर बोलायचं तर आपल्याला 3-4 एपिसोड सुद्धा कमी पडतील, कारण की आज जवळपास आपण 350-400 कार्यशाळा पूर्ण केल्या आहेत. अनेक व्यक्ती भेटली ध्येयानं झपाटलेली. प्रत्येक शिलेदाराचा गुण हा व्यक्तिपरत्वे बदलत जातो. प्रत्येक जण ध्यासाने एक नवीन सुवर्ण कोकणला अशी एक शिदोरी देतं, अशा काही गोष्टी देतं की नक्की सुवर्ण कोकणचा शिलेदार कोणाला म्हणावे कळत नाही. नवीन नवीन आपण त्यात अडॅप्टेशन करतोय, जास्तीत जास्त चांगल्या लोकांचा भरणा येत होत जातोय. आणि या सगळ्या प्रोसिजरमधनं माणसं घडत जातात. मुळात उद्योग सुरू करण्यासाठी किंवा मला काहीतरी वेगळं करायचंय जे उद्योगाच्या संदर्भित आहेत, यासाठी कुठल्या गोष्टींची सगळ्यात पहिल्यांदा आवश्यकता असते? आत्मविश्वास. मी ही गोष्ट करू शकेलच. आपण जे झीचे डॉक्टर सुभाषचंद्र साहेब आहेत, त्यांचं आत्मचरित्र आत्ता मराठीतनं प्रसिद्ध झालं. मी इथं त्यांची ऍड करत नाही किंवा, पण खरंच मला ते दिसत नसून सुद्धा मी माझ्या एका मित्राकडनं ते रेकॉर्ड करून घेतलं आणि मी ते सध्या ऐकतोय की नक्की छोट्या छोट्या गोष्टीतनं माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो. फक्त गरज आहे तुम्हाला ते आत्मविश्वास स्वतःमध्ये ठेवण्याची की हो, मी ही गोष्ट करू शकतो, मी ती गोष्ट करणारच आणि ती गोष्ट मला करायलाच पाहिजे. जेव्हा ती ठिणगी तुमच्यात पेटती, तेव्हा तुम्ही प्रत्येक उद्योग व्यवसाय, प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या नजरेने बघता, स्वतःच्या आत्मविश्वासावरती पूर्ण करतात. आणि अनुभव हा विकत घेता येत नाही, तो कमवावाच लागतो. त्यासाठी तुम्हाला उद्योगिकडे वळावंच लागणार. अनुभव विकत घेता येत नाही, अनुभव कमवावा लागतो. पण त्याची किंमत काय असते? दरवेळेला त्याची किंमत ही काही जमिनीच्या तुकड्यावर असते किंवा त्याची किंमत तुम्ही गुंतवलेल्या रकमेतच असते का? नाही, असं म्हणता येणार नाही. अनुभवाची किंमत ही त्याहीपेक्षा मोठी आहे. मुळात एक असं असतं की तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे तर तो दुसऱ्याच्या पैशातनं करा. म्हणजे लगेच काही तुम्ही दुसऱ्याकडनं
पैसे मागून उधारीवर किंवा असं नाही, पण एक विशिष्ट त्याला तंत्रपद्धती असतात. आज सुवर्ण कोकणकडे असे अनेक शिलेदार आहेत की त्यांच्याकडे जमिनी आहेत पण मनुष्यबळ नाहीये. असे अनेक आहेत की ज्यांना काम करण्याची तयारी आहे पण त्यांच्याकडे जमीन नाहीये. अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे पण तो वेळ मिळत नाही, ती जमीन नाहीये. असे अनेक व्यक्ती मिळतात एकमेकांना, या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत भेटतात. त्यांच्या परस्पर वैचारिकता एकत्र येते आणि ती मिळून अशा प्रकारचे कामं करण्यास सुरुवात करतात, प्रोजेक्ट टाकतात. मंगेश पाटील असतील किंवा अशी अनेक नावं असतील देता येतील की 3-4 जण मिळून ते एकमेकांवर विश्वास ठेवतायत आणि प्रकल्प उभे राहत आहेत. नक्कीच या सगळ्यात विश्वासातली श्रीमंती आणि या श्रीमंतीचाही एक पैसा असतो, कारण एकमेकांवर विश्वास ठेवूनही पैसा कमवता येतो हे सांगणारी चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. आज अहमदनगरमध्ये कार्यशाळा होते, 15ला जालनामध्ये कार्यशाळा होते. या कार्यशाळेसंदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आपलं नाव नोंदवा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय निकेत दलाल यांच्यासोबत. आज अहमदनगरमध्ये कार्यशाळा होते, 15ला जालन्यामध्ये होते, त्यानंतर 18ला ठाण्यामध्ये होते, तर 19 तारीखला अहमदनगरमध्ये विशेष कार्यशाळा होते आणि 26 तारखेला देखील विशेष कार्यशाळा औरंगाबादमध्ये होते. या सगळ्या कार्यशाळांच्या संदर्भात आपण वेळोवेळी बोलतच राहणार आहोत. मी पुन्हा एकदा जातोय निकेतकडे. निकेत, एक व्यवसाय निर्माण करण्यासाठी नेमकी स्ट्रेंथ काय लागते, संघर्ष काय लागते, या सगळ्यातनं आपण समजून घेतलो. पण माणूस आहे, माणसाचा स्वभाव धर्म आहे. स्वतः व्यवसायाला सुरुवात केली, स्वतः ती श्रीमंती यायला सुरुवात झाली की स्वतः भोवतीच ती कोंदणं यायला लागतात, कुंपणं यायला लागतात आणि मग इतरांचा विचार होत नाही. पण इथं मात्र तुम्ही व्यवसाय करता, तुम्ही इतरांचा विचार करता, स्वतःच्या व्यवसायाला वेळ न देता किंबहुना त्याच्यासाठी वेगळा वेळ काढून तुम्ही इतरांसाठी वेळ काढता. हे कसं शक्य आहे? कारण आजपर्यंत या सगळ्यात केवळ नातं हीच गोष्ट महत्वाची असते. इतरांचा सेवाव्रती धर्म हा कसा काय येतो या सगळ्यात? वैयक्तिक स्वार्थ असतो त्याच्यात. माणसं कमवण्याचं जेव्हा व्यसन लागतं ना, मग तेव्हा अनेक गोष्टी माणूस शिकत जातो की अनेक असे घटक आपल्याला समाजात वावरताना दिसतात की ज्यांना खरंच गरज आहे की योग्य काय आणि अयोग्य काय ते सांगण्याची. शेवटी निर्णय ज्याचा ती व्यक्ती घेते. आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेक अशा व्यक्ती मिळाल्या की खरंच त्यांना गरज होती की लढ म्हणण्याची, फक्त बाकी सगळं होतं त्यांच्याकडे, पण कोणीतरी त्यांच्यावर विश्वास टाकणं आवश्यक होतं की जो विश्वास आजपर्यंत त्यांच्यावर कोणी टाकला नव्हता. मग ते जालन्याचे श्याम चौधरी असतील, जे आता स्वतःच्या ताकदीवर पूर्ण जालना जिल्ह्याचा वर्कशॉप स्वतः घेत आहेत. हॉल बघण्यापासून ते माणसांना आमंत्रित करण्यापर्यंत, आणि पूर्ण ध्येयाने झपाटलेला माणूस की मला माझ्या जालन्यातल्या माणसांसाठी हे करायचंय. आज ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. म्हणजे माणसं जेव्हा एकमेकांना विचाराने भेटत जातात, त्यातनं त्यांच्यातली जी श्रीमंती खुलत जाती, त्याला पैशाची पण तोड नसते. शेवटी पैसा कमावून तुम्ही किती कमावणार आणि कशासाठी कमावणार? शेवटी आपल्याला जी आपली ध्येय ठरलेली असतात की मला काय अचीव करायचंय, त्याच्यासाठी आपल्याला जो समुदाय लागतो, जो मनुष्यबळ लागतं, ते तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकत. ते तुमच्या वैचारिकतेवरच तुम्ही कमावू शकता. आणि हीच वैचारिक श्रीमंती तुम्हाला अशा या कार्यशाळेमधनं येते. या वेगवेगळ्या कार्यशाळेतनं सर्वसामान्य माणसाला काय मिळत जातं आणि ही उमेद त्याला किती श्रीमंत बनवते? मुळात तो सर्वसामान्य ही कल्पना त्याच्या मनातनं पुढे जाते. किती दिवस आपण सर्वसामान्य लेबल लावून आपल्याला जगणार आहे? कॉमन मॅन. काही झालं की त्याचा त्रास होतो कॉमन मॅनला, पण कॉमन मॅन हे आपल्यावरती ठसवलं गेलं नाही. तो सामान्य आणि सामान्यच राहणार. जोपर्यंत आपण मनातनं ठरवत नाही की नक्की मला आता सामान्य नाही राहायचंय, मला अतिसामान्य किंवा मला काहीतरी वेगळं करायचंय, ही जेव्हा खुणगाट तो त्या कार्यशाळेत बांधतो, ती जी ज्योत, जी ठेणगी परबसर तिथं पेटवतात, त्याच्यानंतर तो माणूस स्वतःपुरता तरी सामान्य राहत नाही. आणि जेव्हा तो विचार करतो की मी आता काहीतरी वेगळं आहे, मी आता वेगळ्या वाटेने चालणार, तेव्हा सगळ्यांना हळूहळू पटायला सुरुवात होते की हा काहीतरी आता वेगळ्या मार्गाला लागलेला आहे. समाजामध्ये तुमचं एक चांगलं स्थान होतं. 4 लोक तुम्हाला आदराने नमस्कार करतात. म्हणजे एखादा व्यक्ती असेल वयस्कर तर आपण त्यांना करतोच, पण जेव्हा कधी कधी आम्ही बघतो ना की सुवर्ण कोकणच्या व्यासपीठावर अगदी वयोवृद्ध माणसं सुद्धा वाकून सरांना अभिवादन करतात, तेव्हा खरंच अभिमानानं छान वाटतं. मला लोक सांगतात इतर की नाही, खूपच वयस्कर माणूस होते, श्रीमंत होते, लंडनहून आलेले होते, पण सरांसमोर नतमस्तक झाले. ही श्रीमंती जेव्हा तिथे मिळते ना, तेव्हा शब्दात व्यक्त नाही करतात या सगळ्या गोष्टी.
या खरं तर शब्दातल्या अव्यक्त गोष्टी असतात आणि किंबहुना त्या समजून घ्यायच्या असतात. तू स्वतःच्या आयुष्याचं संचित घेऊन महाराष्ट्रातल्या तरुणाईला किंवा आज ज्यांना ही स्वतःची एक चौकट आहे असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना सगळ्यांना चौकटी भेदण्यासाठी आणि या सगळ्या प्रवाहात येऊन शिलेदार होण्यासाठी काय आवाहन करशील? आज शहरातला असू दे किंवा खेड्यागावातला असू दे, प्रत्येक तरुण मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत सगळेजण सोशल मीडियावर अति जास्त ऍक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे दिवसाची सुरुवात फोनला हात लावण्यापासून होते ते झोप लागते ती फोन डिस्चार्ज झाल्याच्या नंतर. पण नक्की ती तरुणाई किंवा ते सगळे व्यक्ती काय करतायत, कुठल्या माध्यमाचं हे करतायत? तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या माणसांच्या संपर्कात राहा, सुवर्ण कोकणशी कनेक्ट व्हा. फेसबुक, व्हॉट्सअप या वाईट गोष्टी नाहीयेत, फक्त त्यातलं चांगलं कोणत्या गोष्टी घ्यायच्या. जास्तीत जास्त ज्ञानाचं संक्रमण आपण इतरांपर्यंत कसं करू शकू, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक वैचारिकतेची गरज असते, एक वैचारिक प्लॅटफॉर्म आवश्यक असतो. आज या अतिरंजकतेमधनं सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व कौशल्य असेल किंवा व्यापार कौशल्य असेल किंवा मार्केटिंग स्किल्स असतील, या शिकणं अतिशय आवश्यक आहे. या गोष्टी शिकवण्याचं काम तुम्हाला फक्त सुवर्ण कोकणच्या कार्यशाळांमधून होऊ शकतं. नक्कीच. खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की स्वतःची एक कक्ष असते आणि या कक्षेच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. पण उपग्रहाचं म्हटलं किंवा ताऱ्यांचं म्हटलं, ज्यावेळी स्वतःची कक्ष त्या सोडतात त्यावेळी प्रचंड वेगानं येऊन पृथ्वीवर आदळतात. पृथ्वीवर आदळणं सोडून द्या, पण त्यांचा जो वेग असतो तो वेग अडवण्याची ताकद कुणातही नसते. आपण आपल्या कक्ष, आपण आपल्या मर्यादा सोडल्या की तुमच्यातला जो वेग असते, तुमच्यातली जी ऊर्जा असते तीच तुमच्या श्रीमंतीची दिशा अधोरेखित करते. याच श्रीमंतीसाठी नक्की या सुवर्ण कोकणचे शिलेदार व्हा. आज कार्यशाळा अहमदनगरमध्ये होते, 15ला जालन्यात होते आणि 18ला ठाण्यामध्ये होते. या सगळ्या कार्यशाळेत आपलं स्वागत आहे. कॉल करा फक्त या स्क्रीनवरच्या नंबरवर. निकेत, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.